नमस्कार मंडळी. तर आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी एक नारळ खवून घेतलेला आहे आणि हे पाव किलो गूळ घेतलेला आहे. ह्या 5 वेलच्या घेतलेल्या आहेत. गॅसवरती मी आता टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे गूळ आता घालूया आणि ते पूर्ण वितळून घेऊया. गूळ पूर्ण वितळल्याशिवाय खोबरं घालायचं नाही, नाहीतर त्यामध्ये असे खडे खडे राहतात. म्हणून पूर्ण गूळ वितळलं पाहिजे. तर हे बघा, आता हे गूळ पूर्ण वितळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण खोबरं घालून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा आणि खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं. गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित गूळ त्यात मिक्स झाला पाहिजे. तर आता ही मी आता वेलची घेतलेली आहे. ते आता त्याची पूड बारीक करून घेते. हे बघा, आता याची पूड करून घेतलेली आहे. ती आता वेलची पूड पण आता मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ती व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. दोन पेले पाणी घेतले. 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. किंचितसं म्हणजे पाव चमचा मीठ घातलं आहे आणि 2 चमचे दूध घातलं आहे. आता हे उकळलं, दूध आणि पाणी हे उकळलं की नंतर मग मी हे तांदळाचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये घालते. उकळी आली, त्याच्यामध्ये आता मी पीठ घालून घेते. आता मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा वेळ 5 मिनटं झाकून ठेवूया. पीठ मळून त्याच्यात हे मोदक करून घेतलेले आहे. चाळणीमध्ये वाफायला ठेवलेले आहेत. एका नारळाचे 24 मोदक झालेले आहेत. थोडे आता वाफ येण्यासाठी ठेवलेले आहेत आणि थोडे ताटात काढून घेतलेले आहेत. अगदी मऊसूत असे मोदक झालेले आहेत. आता थोडे वाफ येण्यासाठी ठेवलेत, तर ते पण आता काढून घेते मी आता एक एक. तर आपले आता हे सगळे मोदक उकडून झालेले आहेत. एकदम छान झालेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.